आज जिम, बैलगाडा शर्यत आणि कॅफे तिने पण मॅनेज केलं भावांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आपला आवरून निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंग बलींचं दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. आजचा पूर्ण फोकस होता शोल्डरवर. मग एकदम हेवी शोल्डर वर्कआउट केला आणि कार्डिओसाठी केलं 20 मिनिटं इन कॅन वॉकिंग. आणि आज जिम मध्ये सगळेच एकत्र आलो होतो आणि मोटिवेशन पण जबरदस्त होतं. त्यामुळे नुसता राडाच चालू होता. असा मेंटल पण आपण कधीतरी केलाच पाहिजे भावांनो. मग वर्कआउट संपून निघालो घरी. पोचल्यावर नेहमीप्रमाणे घेतला आपला प्रोटीन शेक, कारण एनर्जीची खूप गरज होती बॉडीला. मग फ्रेश होऊन थोडा नाश्ता केला आणि निघालो आपल्या कामाला. आज जरा बाहेर जायचं होतं आणि आपला भाऊ पण आला होता घ्यायला. मग निघालो आम्ही आमच्या मार्गाला. जाताना जरा आपल्या भावाच्या पंपावर गाडीत पेट्रोल टाकलं आणि निघालो पुढच्या रस्त्याला. थोडं पुढे गेल्यावर धामिरची नदी, पूल आणि झाडी एकदम बेस्ट सीन होता. थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही रहमतपूरच्या रेल्वे पुलावर. आणि भावांनो, एक नंबर विषय इथं असं मस्त वातावरण होतं ना, काय बोलायलाच नको. मग शेवटी शेतात ना आणि ढेकळ्यात रस्ता काढत पोहोचलो आम्ही मैदानावर. तिथं खूप बैलगाडा मालक आपले बैल घेऊन आले होते आणि आपल्याला काही यातलं जास्त माहिती नाही, पण हे सगळं बघून एकदम भारी वाटलं. आणि हा आपल्या सिद्धू शेटचा बैल एकदम खतरनाक विषय. थोड्याच वेळात सेमीफायनल सुरू झाल्या. 3-4 गटांच्या सेमीफायनल झाल्यानंतर सिद्धू शेटच्या बैलानं सेमीफायनल पास केली. मग काय नुसता राडाच. त्यानंतर बैलांसोबत फोटो काढले आणि तिथलं वातावरण एन्जॉय केलं. मग उशीर पण झाला होता म्हणून निघालो आम्ही घरी. येताना उसाचा रस प्यायला थांबलो आणि एकदम थंडगार रस पिऊन निघालो घरी यायला. थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही कॅफेमध्ये आणि आपलं नशीब पण लय भारी होतं. आले फ्राईजची ऑर्डर. मग काय लगेच रेडी करून दिली कस्टमरला. नंतर आली स्वीट कॉर्न पिझ्झाची ऑर्डर आणि लागल्या मॅडम कामाला. एकदम मस्त पिझ्झा बनवून दिला कस्टमरला. मग आली कॉफी विथ क्रशची ऑर्डर. कशी बनवली भावनो तुम्हीच सांगा. थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे बनवली आपली फेवरेट ब्लॅक कॉफी आणि कॉफी पित पित आपला आजचा दिवस कंप्लीट केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.